नमस्कार. ठरलं तर मग या सीरियलमध्ये खूप रंजक अशा घटना घडल्या. सायली, अर्जुन हातबल असतात की ते लोणावळ्याला जाऊ शकत नाही, म्हणून ते ऊर्जाला कॉल लावतात. ऊर्जाला घडलेले सर्व प्रसंग सांगतात. ऊर्जाला हे देखील माहीत असतं की अर्जुन सरांना की त्या लेडीजच्या मॅटरमध्ये खोटं नाटक लटकवलेलं आहे. त्यावेळेस सायली तिकडून बोलते की त्याचा मुख्य आरोपी किंवा आरोपी हा लोणावळ्याला आहे. तो जेलबंद झाला आहे दुसऱ्या चोरीच्या केसमध्ये आणि तुम्ही तिथे जायचं आहे. त्यावेळेस चैतन्य त्या ठिकाणी सांगतो की सावंत यांना घेऊन जायचं आहे. इकडे हे दोघे लोणावळ्याला पोहोचलेले असतात आणि हा फ्लडिंग चालू करतो, पण प्रिया वेगळ्याच गणगणमध्ये असते. प्रिया काही करून त्याला कटून दुसरीकडे जायच्या प्लॅनमध्ये असते. तसं ती प्लॅन देखील करते आणि ती वेटरला काहीतरी अंगावर सांडायला लावते. तसं अंगावर तो सांडल्यानंतर तो वॉशरूममध्ये गेल्यानंतर तिथून पळून जाते. आता सारखा तिला कॉल लावत असतो, पण ती कॉल का रिसीव्ह करत नसते. ती तिकडून जाऊन देखील येते. अक्षरशः 1 तास तिथे नसते आणि आता याला काय कारण सांगावं, कसं गुंडाळावं असाही विचार करत बसते. त्यावेळेस ती आतमध्ये येते आणि बोलते की मला माझ्या नवऱ्याने मारलं. तो आपला तिकडूनच पाठलाग करत होता कॅफेपासून. त्यावेळेस हा थोडा गडबडल्यात नाटक करतो आणि त्याला साफ कळलेलं असतं की ही कोणत्या लेवलचं खोटं बोलत आहे. शुभशी तिला शांत केल्यानंतर ते काहीतरी खातात आणि आता आपण इथंच राहणं सेफ नाही असं तो बोलतो आणि थोडा बाहेर निघतो. बाहेर आला तो सायलीला कॉल लावतो. ही तब्बल 1 तास गायब होती. कुठे गेली असेल काय माहीत नाही असं तो सांगितल्यानंतर तुम्ही आधीच कॉल करायला पाहिजे होता असं ती सायली बोलते. इकडे पोलीस सावंत लोणावळ्याच्या पोलिसांशी बोलत असतात, पण पोलीस खूप उद्धट बोलत असतो. त्यावेळेस ही कायद्याची भाषा चांगलीच ऊर्जा त्या पोलिसाला शिकवते आणि सरकारी कामामध्ये अडथळा जर केला तर तुम्हाला अशा कायद्यांतर्गत तुम्हाला शिक्षा होऊ शकते असं ती समजून सांगते. तिची ही कडक भाषा पाहून पोलीस देखील गडबडतो आणि ते त्या संतोषकडे त्या दोघांना पाठवतात आणि तयार देखील होतात की पनवेलला पाठवायला. संतोष काहीच बोलायला तयार नसतो. जे सांगल ते अर्जुन सरांना सांगल, अर्जुन दादाला सांगल असं तो बोलत असतो. त्यावेळेस ही खूप फोर्स करते, समजून सांगते, पण तो काय ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. सगळी घटना ही अर्जुन आणि सायलीला ऊर्जामार्फत सांगण्यात येते. त्यावेळेस माझा दुसरा प्लॅन रेडी आहे असं सांगते. इकडे दोघेही स्पेशल परमिशन काढण्यासाठी जज आणि सरकारी वकिलांकडे जातात, पण प्रभू आणि सरकारी वकील आणि जज हे साफ अर्जुनला ती परमिशन नाकारतात, जेणेकरून तो पनवेल सोडून जाऊ शकत नाही. आता कोर्टाचा निकाल हा फायनल असतो. आता अर्जुन खूप हताश असतो. हतबल होऊन तो घरी येतो, कारण त्याला जायची परमिशन भेटलेली नसते. हे प्रतापला देखील वाईट वाटतं की आता अर्जुनला स्पेशल परमिशन नाकारली आहे. तसे ते पटकन ऊर्जाला कॉल लावतात. त्यावेळेस ही ऊर्जा बोलते, ठीक आहे, त्यांनी नाही परमिशन दिली तर काय हरकत नाही, आपण वेगळ्या मार्गाने त्याला तिकडे आणूयात. तशी ही ऊर्जा विश्वास देते की काही काळजी करू नका. ही पुन्हा त्या संतोषकडं जाते. जाण्या अगोदर पोलीस पुन्हा आडवा जातो की तुमचे प्रयत्न सगळे विफल ठरणार आहे. तो देखील मिश्किलपणे हसतो, पण त्याच्या हसण्याला इग्नोर करून ती संतोषपर्यंत जाते. संतोषला समजून सांगते की तू माफीचा साक्षीदार हो, तुझी शिक्षा कमी होईल किंवा शिक्षा होणार देखील नाही, नाहीतर तुझं त्या गुन्हेगारी प्रियाला काहीच उपयोग नाही आहे. त्यावेळेस तो रडकुंड येतो आणि घडलेली सर्व घटना सांगतो की कशाप्रकारे त्या प्रियाने शांता मावशीचा खून केला. त्यावेळेस मी फक्त तिथं होतो, मी काही केलं नाही हे देखील तो सांगतो. त्यावेळेस ही ऊर्जा बोलते, मला माहीतच होतं की हे सगळं प्रियानेच केलं आहे, पण फक्त तू हे सर्व कोर्टात येऊन सांगतो. तो बोलतो की मी कोर्टात येऊन सांगणार नाही. त्यावेळेस ती पुन्हा बोलते की तुझं प्रिया विरोधात बोलला तर तुझं भविष्य आहे, तुझ्या फॅमिलीसह तुला राहता येईल, फॅमिलीचं सगळं तुझ्यामध्येच आहे. तसं प्रियाने सगळे 1 तासात गेम वाजवलेले असते. कोर्टामध्ये अर्जुन, सायली, चैतन्य, प्रभू हे सगळे वाट बघत असतात साक्षीदार कधी येईल याचा. शेवटी 5 मिनिट राहिलेले असतात. 5 मिनिटाची मुदत हा कोर्टाकडे मागतो आणि अतिशय छोटेसे मिनिट कमी पडलेले असतात. त्याच वेळेस ऊर्जा संतोषला घेऊन येते. संतोष विटनेस बॉक्समध्ये उभा राहतो आणि अर्जुन त्याला विविध प्रश्न करणार असतो. जज त्याला बघतात. आतमध्ये आल्यानंतर अर्जुन पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघाल की प्रश्न विचारतो. त्यानंतर तो स्वतःवर आरोप घेतो की खून मीच केला, मीच केला
हे बोलण्याचं कारण काय असेल हे पुढच्या एपिसोडमध्येच कळेल. ऊर्जा, सायली यांना आश्चर्यच वाटतं. सायली तर प्रियाला चांगलेच झापून काढते की फक्त एकच माझी मैत्रीण आली तर तू एवढं उघडकीस पडली आहे, माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या तर तुझं काय होईल. त्यावेळी ती खूप गडबडते.